नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, गोरगरीब जनतेला आधार मिळण्यासाठी शिबिर। सभापती वैकुंठ पाटील। महाराष्ट्रभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात 10 ठिकाणी या जन आरोग्य शिबिराचा लाभ जनतेला मिळत आहे। गोरगरीब जनतेला एक आधार मिळावा या मुख्य हेतूने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी बोलताना सांगितले। सोमवारी जिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित लाभार्थी तसेच आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांना सभापती वैकुंठ पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले। जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे। तसेच येथे सुसज्ज इमारत आणि आधुनिक उपकरणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। शिबिराच्या माध्यमातून गरिबांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, वासुदेव म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, जिते सरपंच सुप्रिया म्हात्रे, उपसरपंच सागर म्हात्रे, सदस्य किसन पाटील, सदस्य निलेश तांडेल, लीलाधर म्हात्रे, संजय घरत तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील नखाते, डॉक्टर अपर्णा माळवे, डॉक्टर आयुष, आरोग्य सहाय्यक राजेश म्हात्रे, गायत्री कारकर, उदय म्हात्रे, संतोष म्हात्रे, आरोग्य सेवक सेविका, आशा वर्कर आदी मोठ्या संख्येत लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते। या शिबिरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। ग्रामस्थांनीही शिबिराला उत्स्फूर्त लाभ घेऊन आरोग्याची तपासणी करून घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाकडून जन आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे। या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूर परिस्थितीमध्ये काम करणारे दादर, जिते, बळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। ईश्वर सेवा आहे आणि त्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली तर खरोखरच ईश्वराला सेवा आपली पोचते। या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जन आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हटलं तर तालुक्यामध्ये 10 ठिकाणी या जन आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलंय की पूर्णपणे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्णपणे जनसेवा व्हायला पाहिजे आणि लोकांपर्यंत माझी सेवा जायला पाहिजे। या हेतूने या जन आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलंय। या आयोजनाचं खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलंय। जवळपास 150 ते 200 या ठिकाणी रुग्ण या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये हजर राहिले आहेत। निश्चितपणे या भागातील सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं जे काही योगदान आहे हे देवेंद्रजींचं योगदान हे कधी विसरलं जाणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत जाण्यासाठी या जन आरोग्य शिबिराचं आयोजन केले। आज खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये पूर्णपणे या आरोग्य शिबिरांचं वातावरण तयार झालंय। निश्चितपणे ही सेवा समाजातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचते, हाच खरा आम्हाला आनंद आहे। या ठिकाणी वाकडीकर साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे हजर राहिले, तालुका पंचायत समितीच्या सभापती स्मिताताई हजर आहेत, आमचे जित्याचे डॅशिंग हॅट्रिक सरपंच वासुदेव शेठ हे हजर आहेत, सन्मान्य उपसरपंच सागर म्हात्रे जित्याचे ते हजर आहेत, कोपरचे सरपंच नवनाथ म्हात्रे हजर आहेत, खारपाड्याचे उपसरपंच संजय भाई हजर आहेत, जित्याचे सरपंच लीलाधर म्हात्रे हजर आहेत, आंबिवलीचे सरपंच आमचे जगदीश भाई या ठिकाणी हजर आहेत, आमचे या जित्याचे सदस्य किसन भाई हजर आहेत। खरं म्हटलं तर सुनील नकाते साहेबांनी काम चांगलंच चालू केलं आहे। खऱ्या अर्थाने आपण बसल्यानंतर त्यांनी या तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अत्यंत चांगल्या या ठिकाणी काम करून योजना अंमलात आणल्या आहेत, त्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। निश्चितपणे हे शिबिर यशस्वी होईल आणि देवेंद्रजींचा जो मानस आहे की माझी
माझ्या वाढदिवसानिमित्त जी जनसेवा आहे ती शेवटपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या उद्देश पूर्तीसाठी या ठिकाणी हे कार्य चालू आहे. असंच कार्य अखंडत राहील आणि देवेंद्रजींना ही वाढदिवसाची भेट म्हणून दिली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. लाडकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस 22 तारखेला आहे. मात्र हा पूर्ण आठवडा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. आज आपण जिथे येथे जन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून येथील लोकांचं ECG, ब्लड चेक, सगळ्या पद्धतीच्या टेस्ट आपण सर्व आपण कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व कृषी व पशु सभापती वैकुंठ शेठ पाटील, या